हे काय जुमन वेलकम बॅक टू चॅनल. स्वागत तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. तर सकाळ सकाळ आलो होतो सूर्यकिरण घ्यायला, सॉरी मम्मीला सोडवायला. तर मग आता तिला सोडवलंय आणि चाललोय आता. लय लवकर आलो ॲक्च्युली, 7 वाजले ते माहिती का, फक्त 7 वाजले ते. आणि मी निघालोय घरातून. माझं कॉलेज 8:30चं असते रोज. मी असतं 8:30चं, मी जातो 9 वाजता असं सगळ्या सीन. तर लेट्स गो. बघू आता पण ओमकार येऊ शकतो लवकर, कारण की तो कसा बॅचलर ना भाई तो आपला. तर मग तो येऊ शकतो. बघू आता कसं काय. त्याला करतो फोन, जाऊ कॉलेजला. वो ग्रेट एनर्जी सुबह इन द मॉर्निंग. चला ना, फोन लावला होता ना ओमकार भाऊ टॉपचा माणूस, त्याला फोन लावला होता. येतोय तो. मग आम्ही नाश्ता करू इथं. तो पेट्रोल भरायला गेला नाही का, म्हणून थोडा वेळ लागेल त्याला, काय विषय नाही. गुड मॉर्निंग. सकाळ सकाळ असं बाहेर निघालं ना भारी वाटतं मला. डायरेक्ट कुठं ते आम्ही कोल्हापूरला गेलो ना, तेव्हाचा फील येतोय आता. बघा मॉकर ऍक्टिंग बघा इकडं ऍक्टिंग. नाही जाऊ दे, परत म्हणा तो तू काळा आहे, तू टॅन नाही होणार. बघा याची बक्षोदी भाई क्या रे, मारा जाएगा. तिकडून रस्ता आहे पण शॉर्टकटने जायचं नाही का बाई, चढून. डन. साहिलचा जरा एक सीन आहे नाही का, तो कालच्या ब्लॉगमध्ये टाकायचा नाही का, आमचं चाललंय डिस्कशन त्याच्यावर. टाकायचं काय नाही, नका टाकू. टाकायचं यस मजा आ गया. छोट्या मुलाने प्रश्न केला, काका मला एक सांगा, तुम्ही या निळ्या रंगाच्या फुग्यामध्ये हलवतात तो आकाशामध्ये उडतो, तुम्ही या पिवळ्या रंगाच्या फुग्यामध्ये हलवतात तो आकाशामध्ये उडतो, तुम्ही या लाल रंगाच्या फुग्यामध्ये हलवतात तो आकाशामध्ये उडतो. मला सांगा, तुम्ही या काळ्या रंगाच्या फुग्यामध्ये हवा भराल तर तोही उडेल का? त्याच्या निरागस प्रश्नाला उत्तर देताना फुगेवाल्याने सांगितलंय, बाळ या फुग्यांमध्ये मी जी हवा भरतोय त्याला हिलियम म्हणतात, त्यामुळे फुगे हवेमध्ये उडतात. ते दिसायला लाल आहेत, काळे आहेत, निळे आहेत, त्यामुळे ते उडत नाहीयेत. त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये आपल्या मनामध्ये विचार काय आहेत. तर चला आता कॉलेज वगैरे सुटले. आता प्री वर्कआउट साठी केळी वगैरे घेतली नाही का, पेर वर्कआउट मील म्हणून. आणि पोर आमची सगळी वडापाव खाते ते. एक सेकंड दाखवतो. मला नको जिम मध्ये खायला. तू काय घेतले? मस्त. कॉलेजमध्ये आज एक ऍक्टिव्हिटी घेतली सरांनी, की आम्हाला म्हटले की 2 आपल्या 4 इंडस्ट्रियल व्हिजिट आहे, त्याच्यापैकी 2 कॅन्सल करून आपण ट्रिप करणार आहे. आणि असं फसवलं सगळ्यांना. तर सगळे एक्साइटेड झाले आणि शेवटी सांगितलं ऍक्टिव्हिटी होती. मग शांत बसले सगळे. असा सगळा सीन. बाई कुठं जायचं कॉलेज ट्रिपला? कुठं जायचं? गोवा, मालवण. पोरींना सोडणार नाही काय? मालवडी जाऊ. मालवडी. कुठं जायचं तुला? मनाली. पप्पा तिकडच ना आली. भाई खूप म्हणजे खूप दिवसांनी आलोय नाही का केदारकडं. जरा तो बाहेर गेला होता आत्ता, त्यानंतर मग भेटायला आलोय. आणि त्याला जरा आपलं पोस्ट वर्कआउट मील बनवायला लावले. खूप भूक लागली आहे. आज मी 40 मिनटं सायकलिंग केली. 40 मिनटं मस्त मजा आली. आज काय घेतलं मी? शोल्डर आणि बायसेप घेतला आज. तेरी अगली देखिए मैंने खास नहीं है भाई, जो मेरे पास वो तेरे पास नहीं है भाई, मेरे पास ही है भाई, मेरे पास ही है भाई, मेरा भाई मेरा भाई.
रिच को उठाए माल फकत दुआ सवा हबे में भी उड़ाए छोटा दिखता ऊपर हाड़ू में बाय जिसकी भी बारी है आने दे भाई हम गानों के जरिए से सच्चाई बताए हमें आए हमें हाय बाय आले सर नाही का मस्त आहे म्हणून ए ले एवढं का करपवलं आणि तू काय खातोय मग काय म्हणतो बाकी नाही कपल चाळीच करतो ना कपल चाळीच करतो मला चालू ये ना बस ना तर येस चला आता लय दिवसांनी जरा गाडी चालू केदारकडे आलोय आता काही जण देत नाही गाडी मला चालवायला पण केदार देतो मग केदारची घेऊ आपण नाही का चालू लेट्स गो वो लेट्स गो आता फोन कॅमेरा सेट केलाय आता आपण गाडी चालू काही मित्र आहेत रे माझे भाई त्यांना असं वाटतं की मला गाडी चालवता येत नाही भाई शी असे मित्र भाई मी हे नाही लावलं थांबा एक सेकंड राव पण हे जरी लावलं ना तरी भाई ते वाजत राहत आता जाऊ द्या आवाज इग्नोर करा तुम्ही काय विषय नाही का अनुष्का तुमचा ड्रायव्हर पश्चाताप ना मिले हे हो हे काय काय कष्ट करायला लागते भाई तुमच्यासाठी फक्त बस जस्ट लाईक काय विषय They think that I can't drive, bhai. But you know what? I can drive your car and the thing which you are thinking crazy. चला बघा येते मला भाई गाडी तर गाईज जसं तुम्हाला माहिती आहे आमचा चिमू माझा भाचा नाही सॉरी भाव तर याला शिकवतो मी ब्लॉग कसा बनवायचा असा कॅमेरा घ्यायचा नाही का कोणती पण गोष्ट असेल ना असं रेकॉर्ड करायचं मग त्यानंतरून सगळ्या व्हिडिओ वेगळ्या वेगळ्या बनतात राहतात म्हणजे आता तू इथं व्हिडिओ काढली तर इथं वेगळी बनणार बाहेर जाऊन काढली तर बाहेर जाणार इकडे यायचं असं जवळ आता आपण दोघं आहे ना मग दोघं पण फ्रेममध्ये आलो पाहिजे खरं तर मी झोपलो नाही पाहिजे आता पण काय विषय नाही मला आता मी एकदम रेस्ट मोडला आहे काय करायचं आता दोघं आहे ना आपण मग दोघं जण फ्रेममध्ये आलो पाहिजे असं करायचं आणि बोलायचं एकदम कॉन्फिडेंटली जसं की हा तुझा फ्रेंडच आहे ना का कॅमेरा नाही असं लाजायचं वगैरे नाही अरे बोलायचं समजा तुझा फ्रेंडचं नाव काय समजा एखाद्या फ्रेंडचं नाव काय एखाद्या सांग ना पियुष म्हणायचं काय मग आपण असं समज तू फोनवर व्हिडिओ कॉलवर पियुष संग बोलतोय आणि त्याला सांगतोय काय काय चाललंय असं समजायचं मग सांग चल पियुषला सांग एखादी गोष्ट काहीतरी सांग ना तू म्हणजे पियुष काय करतोय जेवला का वगैरे असं तसं माझं जेवण झालं आता असं बोल काय जेवण झालं आता पियुष सांग तू असं बोलतो का माझं जेवण झालं आता असं बोलतो का नाही ना कसं बोलतो
माझं जेवण झालं आता. हा मग असं एकदम नॉर्मली बोलायचं. काय नाही आपलेच मित्र आहे नाही का. हा. डाऊन विषय डायरेक्ट. हे काय घातलंय? हे ते हेडफोन आहे काय? नाही हेडफोन नाही स्पीकर नाही आहे. मग ते थंडी वाजलं मग असं घालायचं मग थंडी नाही वाजत. बरं आहे राव. मला तर तशी पण वाजत नाही. बैलावानी चामडी आहे माझी डायरेक्ट एवढी मोठी. काय विषय नाही. बॉडी बनते आपल्या नाही का. 6 महीने रुक जा मेरी बॉडी बनने वाली है. चला असं बनवायचे मग ब्लॉग्स काय. हा. आणि मग एडिट करून एकत्र करायचे व्हिडिओ आणि मग युट्यूबला अपलोड करायची. बाय. बाय बाय. तू असं कॅमेरावर हात ठेव. इथं